हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण जांबुवंती. सत्राजित नावाचा एक यादव द्वारकेमध्ये राहत होता. तो फार मोठा सूर्योपासक होता. सूर्य त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाला आणि सूर्याने सत्राजिताला स्यमंतक नावाचा एक मणी दिला. हा मणी गळ्यात घालून सत्राजित सूर्यासारखा तेजपुंज दिसू लागला. सत्राजित घरी आला आणि त्याने विधीपूर्वक त्या मण्याची देवघरात स्थापना केली. हा मणी दररोज 8 भार सोने देत असे. या मण्यायोगे इडापिडा नष्ट होऊन सर्व काही मांगल्य होत असे. एकदा असेच सत्राजिताची भेट झाली असता श्रीकृष्ण त्याला म्हणाला की तो स्यमंतक मणी त्याने द्वारकेचा राजा उग्रसेन याला द्यावा. कदाचित यामध्ये त्या मण्याचा फायदा सर्व नगरीला व्हावा असा काही श्रीकृष्णाचा यात हेतू असावा. परंतु सत्राजिताने त्याला साफ नकार दिला. एक दिवस सत्राजिताचा भाऊ प्रसेन तो मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला होता. परंतु दुर्दैवाने त्याला एका सिंहाने पकडले आणि त्याच्या घोड्यासह त्याला ठार मारले. सिंहाने तो मणी तोंडात धरला आणि तो जाऊ लागला. त्या सिंहाला महाकाय जांबुवंताने पाहिले आणि त्या मण्याच्या कुतूहलाने त्याने त्या सिंहाला ठार केले. श्रीरामावतारामधील जांबुवंत तो हाच होय. सिंहाच्या मुखामधील मणी त्याने घेतला आणि गुहेत जाऊन आपल्या मुलीच्या पाळण्यावर खेळणे म्हणून टांगून ठेवला. बराच काळ झाला तरी प्रसेन परत आला नाही असे पाहून सत्राजिताने संशय व्यक्त केला की श्रीकृष्णाने मण्यासाठी प्रसेनला ठार केले. जेव्हा श्रीकृष्णाच्या कानावर हे वृत्त गेले तेव्हा आपल्यावरील आळ दूर करण्यासाठी श्रीकृष्ण नगरीमधील काही लोक बरोबर घेऊन अरण्यात गेला. तेथे शोध घेतला असता प्रसेनचे शव त्यांना दिसले. तेथे सिंहाच्या पंजाच्या खुणा होता. त्यांचा मागोवा घेतला असता दूरवर त्यांना सिंह मरून पडलेला आढळला. त्याच्या आसपास त्यांना अस्वलाचे पंजे दिसले. त्या पंजाचा मागोवा घेतला असता ते एका भव्य गुहेपाशी पोहोचले. श्रीकृष्ण नगरवासियांना म्हणाला की या गुहेत एखादे भले मोठे अस्वल राहत असावे. त्याच्याजवळ स्यमंतक मणी नक्की मिळेल. आपण सर्वजण येथेच बाहेर थांबा, मी आत जातो आणि मणी घेऊन येतो. श्रीकृष्ण गुहेत गेला. गुहा मोठी प्रशस्त होती. थोडे आत गेल्यावर त्याला बाळाच्या पाळण्याला टांगलेल्या अवस्थेतील स्यमंतक मण्याचा प्रकाश दिसला. तो मणी घेण्यासाठी पाळण्याजवळ गेला. अचानक अनोळखी कोणी आत आलेला पाहून तेथील दाई ओरडू लागली. त्याबरोबर आतल्या बाजूकडून स्त्रिया बाहेर आल्या. त्या श्रीकृष्णाकडे पाहतच उभ्या राहिल्या. श्रीकृष्णाने त्यांना मण्याचा सर्व वृत्तांत सांगितला आणि त्याला मणी पाहिजे असे त्याने त्या स्त्रियांना सांगितले. त्या स्त्रिया श्रीकृष्णाला म्हणाल्या, हे साक्षात मदन गोपाळा, पुरुष सिंहा, कृपया लवकरात लवकर येथून तू निघून जा. हा सर्व गोंधळ काय आहे हे पाहण्यासाठी स्वतः जांबुवंत बाहेर आला. एका अनोळखी माणसाला गुहेत आलेला पाहून त्याला क्रोध आला. श्रीकृष्णाने स्यमंतक मणी त्याच्या नगरीमधील एका व्यक्तीचा असून त्यामुळे त्याच्यावर आळ आला आहे इत्यादी वर्तमान जांबुवंताला सांगितले आणि म्हणून तो मणी त्याने परत करावा असेही सांगितले. जांबुवंत श्रीकृष्णाला म्हणाला की त्यासाठी त्याला त्याच्याशी मल्लयुद्ध करावे लागेल. श्रीकृष्णाने स्मितहास्य केले आणि त्याचे मल्लयुद्धाचे आव्हान त्याने स्वीकारले. असे सांगितले आहे की त्यांचे मल्लयुद्ध 3-4 आठवडे सुरू होते.
बाहेरील लोक 12 दिवस वाट पाहून द्वारकेला परत गेले. शेवटी श्रीकृष्णाने मल्लयुद्ध आवर्ते घेतले आणि जांबुवंताला खाली पाडून तो त्याच्या छातीवर बसला. त्याबरोबर जांबुवंताला तेथे श्रीरामप्रभूंचे दर्शन झाले. जांबुवंताला सत्य ओळख पटली. त्याने श्रीकृष्णाची क्षमा मागितली. आपल्या कुलदैवतेला त्याने साष्टांग नमस्कार घातला. श्रीकृष्ण जांबुवंताला म्हणाला, मागे रामा अवतारामध्ये तू माझ्याशी मल्लयुद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली होतीस. त्यावेळी मी तुला तुझी इच्छा पुढे केव्हा तरी पूर्ण करेन असे म्हणालो होतो. आज ती इच्छा मी पूर्ण केली आहे. जांबुवंताने श्रीकृष्णाला मोठ्या आदराने मणी दिला आणि त्याची कन्यका जांबुवंती हिचे पाणी ग्रहण करण्याची विनंती त्याने श्रीकृष्णाला केली. श्रीकृष्णाने जांबुवंतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला. इकडे द्वारकेत 12 दिवसांनी नगरवासीय परतले. परंतु श्रीकृष्ण काही परत आला नाही असे पाहून नगरवासियांनी सत्राजिताला शिव्यांची लाखोली वाहिली आणि शाप द्यायला सुरुवात केली. 3-4 आठवड्यांनी श्रीकृष्ण गळ्यात स्यमंतक मणी आणि नववधू जांबुवंती हिच्यासह परत आलेला पाहून सर्वांनी त्याचे आनंदाने स्वागत केले. श्रीकृष्णाने महाराज उग्रसेनामार्फत सत्राजिताला राजदरबारी बोलवून घेतले आणि मण्याची सर्व हकीकत सर्वांसमक्ष त्याला ऐकवली आणि तो मणी त्याला परत केला. हरिओम.